मी आजारी असेल तर कोविडची काय लक्षणं असतील? मी नियमित व्यायाम करतो आणि मी बऱ्यापैकी फिट आहे, तर मला कोरोनाचा धोका आहे का? येणाऱ्या पिढीच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर कोरोनाचा परिणाम होऊ शकतो का? आणि होत असेल तर मग तो नक्की कसा असू शकतो? मला कोविड होऊन गेलेला आहे, तर आता मी माझ्या परिवाराची काळजी कशी घेऊ? कोविडच्या 2 डोसमध्ये अंतर 28 ते 45 दिवस असण्याचं कारण काय? मास्क घालणंही गरजेचं आहे, पण कंटाळा आलाय. अजून किती दिवस हा मास्क घालावा लागणार? बाहेर गावाहून एखादं पार्सल आलं तर ते घेणं योग्य आहे का? जर माझ्या शरीरात अँटीबॉडीज तयार झालेल्या असतील तर मी वॅक्सिन घेणे गरजेचे आहे का? नमस्कार. खरं तर आज आपण आलेलो आहोत एका मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, दीनानाथ मंगेशकरमध्ये. आज आपण डॉक्टर प्रयाग यांना भेटणार आहोत. डॉक्टर प्रयाग यांनी या कोविड काळात अनेक पेशंट हँडल केले आहेत. पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मध्यंतरीच्या काळात ऑनलाईन टॉकीजनी काही प्रश्न विचारले होते, तर त्याच्यामध्ये लोकांचे खूप बेसिक आणि सिली प्रकारचे प्रश्न आले. ज्या प्रश्नांची उत्तरं खरं तर अशा एका डॉक्टरकडनं मिळणं ही एक मोठी गोष्ट असू शकते. म्हणूनच आज डॉक्टरांची वेळ घेऊन आम्ही आज डॉक्टर प्रयाग यांना भेटायला आलो आहे. सो चलो लेट्स गो. आपण त्यांना भेटू आणि त्यांच्याकडनं या प्रश्नांची सगळी उत्तरं जाणून घेऊ. खरं तर डॉक्टर आपल्यासाठी थांबलेत. सो आपण लवकरच त्यांना. सर, कुठे बसायचं आपण? आतमध्ये? येस, ठीक, चलो आतमध्येच बसतो. सो डॉक्टर परीक्षित खरं तर आत्ता आपल्यासोबत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन टॉकीजवर आपण जसे सगळे लोकांना प्रश्न विचारायला सांगितले होते, तर बऱ्यापैकी प्रश्न आलेत जे खरं तर लोकांचे खूप बेसिक प्रश्न आहेत, सिली प्रश्न आहेत, आणि त्याची उत्तरं आत्ता डॉक्टर परीक्षित सरांकडनं आपण घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव डॉक्टर परीक्षित प्रयाग आणि मी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये इन्फेक्शस डिसीज कन्सल्टंट म्हणून सध्या काम करतो. MBBS नंतर पुढे मेडिसिन, इन्फेक्शस डिसीजेस, ट्रान्सप्लांट IDA सगळं शिक्षण मी अमेरिकेत घेतलं आणि 2.5 वर्षांपूर्वी मी भारतात परत आलो आणि आता सध्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले 2.5 वर्ष मी ID स्पेशलिस्ट किंवा इन्फेक्शनचा स्पेशलिस्ट म्हणून काम करतो. आणि वन्स अगेन थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. पहिला प्रश्न आहे की कोविड-19चा फैलाव जो आहे, जे स्प्रेड होतं, तर तो कसा होतो? सो कोविड-19 हा बेसिकली एक रेस्पिरेटरी व्हायरल इन्फेक्शन आहे. म्हणजे काय की तो आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकला, म्हणजे आपल्या वरच्या नाक, घसा आणि लंग्स ह्या ट्रॅकला अफेक्ट करणारं व्हायरस आहे. सो कोविड-19 झालेला पेशंट जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा हे कोविड-19 व्हायरस जे असतं ते व्हायरसचे पार्टिकल्स हवेमध्ये सोडले जातात आणि मग त्यातून ते पार्टिकल्स जर आपण आपल्या श्वासातून आतमध्ये बॉडीमध्ये घेतले तर आपल्याला ते इन्फेक्शन होऊ शकतं. ही एक पद्धत आहे. दुसरी एक मेथड अशी आहे की एखादा कोविड-19 झालेला माणसाच्या जर आपण जवळच्या संपर्कात असू तर त्यांनी तो जेव्हा खोकला किंवा शिंकला तेव्हा हे व्हायरसचे पार्टिकल्स किंवा कण टेबलवर जवळपास इथं पडू शकतात. त्याला आपण हात लावला आणि तो हात लावल्यानंतर आपण आपल्या डोळ्याला, नाकाला किंवा तोंडाला हात लावला तर ह्या 3 ठिकाणून हा जंतू आपल्या शरीरात जाऊ शकतो. सो डोळे, नाक आणि तोंड या 3 ठिकाणून मेनली हा कोविड-19चा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये जातो. ओके. आता खरं तर दुसरी लाट आली आहे, सेकंड वेव्ह आली, आता थर्ड वेव्ह येणार आहे. सो पण आता प्रॉब्लेम हा आहे की पहिल्या लाटेच्या वेळेस लक्षणं वेगळी होती, दुसऱ्या लाटेच्या वेळेस लक्षणं वेगळी आहेत, तर हे लक्षणं सतत चेंज होत आहेत. तर बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की मग नेमकी लक्षणं ओळखायचे कसे आणि कुठली लक्षणं आहेत? राईट. सो थोडीफार लक्षणं ही चेंज होतात कारण की व्हायरसचे कॅरेक्टरिस्टिक्स पण बदलतात. म्हणजे हा व्हायरस जो आहे ज्याला आपण म्युटंट व्हायरस म्हणजे थोडासा जेनेटिकली मॉडिफाईड व्हायरस हा आपल्याला दिसत राहतो. आणि रेस्पिरेटरी व्हायरल इन्फेक्शन जे असतात त्यांचं हे वैशिष्ट्य असतं की हे सारखे बदलत राहतात कारण की ह्यांना आपल्या बॉडीची प्रतिकारशक्ती अवॉइड करायची असते किंवा बॉडीची प्रतिकारशक्ती एस्केप करायची असते. तर याच्यातून सुटण्यासाठी ते स्वतःला बदलत राहतात. तर त्यामुळे आपण दुसऱ्या लाटेत थोडीशी वेगळी लक्षणं बघतो. एक तर थोडे तरुण लोक जास्त एफेक्ट होत आहेत त्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे की CT स्कॅनवर आपण लंग्सचा डॅमेज पहिल्या लाटेपेक्षा थोडा जास्त बघतोय. सो CT स्कोअर्स ह्या पेशंटचे थोडेसे जास्त आहेत. या पेशंटला थोडेफार आपण जास्त प्रमाणामध्ये
GI सिम्पटम्स पण बघतोय, म्हणजे पोट खराब होणं किंवा संडासला जास्त वेळेस होणं, पोट दुखणं, ही लक्षणं सुद्धा आपण जास्त बघतोय. सो हे थोडेफार असे क्लिनिकल बदल ह्याच्यामध्ये होत राहतात. ही लक्षणं अंगावर न काढणं महत्वाचं आहे, कारण ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर आपलं नीट निदान झालं पाहिजे. दरवेळेस हे प्रत्येक आजार हा कोविडच नसतो. सो कोविड आहे का नाही, नसेल तर इतर काय, हे सगळं शोधणं महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे आपण जितके वेळ हे अंगावर काढतो तितक्या वेळ ते व्हायरस ही आजारी पुढे वाढू शकतो आणि आजूबाजूच्या लोकांनाही खतरा वाढतो, कारण जोपर्यंत डायग्नोसिस होत नाही तोपर्यंत लोक फिरत राहतात, लोकांमध्ये मिसळत राहतात. त्यामुळे कुठलीही लक्षणं दिसली तरी डॉक्टरांना जाऊन भेटणं हे अत्यंत सध्या गरजेचं आहे, किंवा कॉन्टॅक्ट करणं. ओके, आता एक तिसरा प्रश्न, खरं तर एक कॉमन प्रश्न असा आहे की मी जर आजारी आहे असं मला वाटतंय तर मी पहिल्यांदा काय करावं? सो मी जर आजारी आहे असं मला खरंच वाटत असेल तर पहिल्यांदा मी म्हणतो तसं तुमच्या डॉक्टरांना संपर्क करावा. डॉक्टरांना संपर्क करावा, कारण की ह्याचा पुढचा जो सगळं आपलं प्लॅनिंग आहे हे बदलतं. म्हणजे टेस्ट करावी का नाही, आयसोलेट व्हावं का नाही, कोणत्या प्रकारची औषधं घ्यावीत, कोणत्या प्रकारच्या तपासण्या कराव्यात, ह्याचा नीट आपल्याकडे प्लॅन पाहिजे. आणि हे नुसतं कोविडसाठीच नाही, कोविड असो किंवा इतर कुठलं इन्फेक्शन असो, इतर कुठला आजार असो, आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचा नीट प्लॅन पाहिजे. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट हेल्थकेअर वर्करला, आपलं हेल्थकेअर प्रोव्हायडरला किंवा डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करणं ही पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये. ओके, कोविड-19चा जो पेशंट आहे, ज्याला कोविड ॲक्च्युली होऊन गेलाय, तर आता तो बरा झालाय कोविड-19मधनं, पण आता त्याच्यामुळे बरा झाल्यानंतर दुसऱ्यांना काही धोका पोचू शकतो का? सो युजली बऱ्या झालेल्या पेशंट्समधनं इतरांना संसर्ग होत नाही. म्हणजे कोविड-19 हा पेशंट जो असतो तो पहिले 10 ते 14 दिवस हा मॅक्सिमम इन्फेक्शस पिरियड असतो. म्हणजे झाल्यापासून ते पहिले 10 ते 14 दिवसात सर्वात जास्त शक्यता असते की हा पेशंट इतरांना किंवा त्याच्या आजूबाजूच्या लोकांना हे व्हायरस देऊ शकेल. त्याच्यानंतर ह्याचं प्रमाण किंवा ह्याचं पर्सेंटेज बरंच कमी होतं. सो ह्याच्यानंतर हा पेशंट सहसा इतरांना इन्फेक्ट करत नाही. आणि युजली एकदा इन्फेक्शन झालं की पुढचे 3 ते 6 महिने इन्फेक्शन परत होण्याची शक्यता अतिशय कमी असते. कोविड-19च्या पेशंटला आता खरं तर 2 गोष्टी आहेत की समजा कोणाला कोविड-19 झाला, कोणी कोविड इफेक्ट समजा झालं, तर 2 प्रकारचे लोक आहेत की जे पटकन हॉस्पिटलमध्ये नेतात आणि दुसरे विचार करतात. तर अशा वेळेस काय करावं? हॉस्पिटलमध्ये नेणं उत्तम आहे की घरच्या घरी त्याला क्वारंटाईन करून त्याच्यावर उपचार करणं? तर ह्या 2 प्रोसेसमध्ये नक्की काय गोष्टी आहेत? राईट. सो ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एकतर बेड्सची अवेलेबिलिटी हा मोठा इश्यू आहे सध्याचा. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणाला हॉस्पिटलाइज करण्याची अत्यंत गरज आहे हे डिसिजन तज्ज्ञांनी घ्यावं. म्हणजे समजा कोविड-19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर पहिले आपण आपल्या डॉक्टरांना भेटतो ओपीडी मध्ये किंवा ऑनलाईन, काही लोक आजकाल डॉक्टरांना कन्सल्ट करतात. तर ह्याच्यामध्ये पेशंटचं कसं चाललंय, पेशंटचे ऑक्सिजनचे आकडे कसे आहेत, त्याची रिस्क कशी आहे, म्हणजे त्याला इतर कुठले आजार आहेत, त्याचा कोविड-19 प्रोग्रेस होण्याचे चान्सेस किती आहेत, त्याच्या आत्ताचे लॅब्स किती आहेत, ह्या सगळ्यावरनं हा आपण निर्णय घेतो की लगेच ऍडमिट करण्याची गरज आहे का, ज्याला आपण होम आयसोलेशन म्हणतो, ते या पेशंटच्या बाबतीत सेफ आणि योग्य होईल. त्यामुळे फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट शुड ऑलवेज बी युअर हेल्थ केअर प्रोव्हायडर, आणि त्याच्या हातात हा निर्णय द्यावा की या पेशंटला लगेच ऍडमिट करावं का घरी होम आयसोलेट करते. ओके, समजा एखादा जर व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये असेल तर त्याच्या घरच्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे जर त्या व्यक्तीचं घर लहान असेल तर? सो जेव्हा घर लहान असतं आणि जेव्हा आपण बाथरूम शेअर करतो किंवा घरातला काही भाग शेअर करतो तेव्हा निश्चितचपणे हाय चान्सेस असतात, कारण हे खूप इन्फेक्शियस व्हायरस आहे, त्यामुळे चान्सेस हाय असतात की घरातल्या इतरांना तो आजार होईल आपल्याकडनं. तर एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे जे होम आयसोलेटेड लोक आहेत त्यांनी होम आयसोलेशनसाठी घरी फॅसिलिटीज असेल तर होम आयसोलेट होणं योग्य असतं. म्हणजे जर समजा असं असेल की एका खोलीत 3 किंवा 4 लोक राहत आहेत किंवा 2 खोल्यांचं घर आहे आणि 5 लोक राहत आहेत, वयस्कर माणसं आहेत ज्यांना आपण व्हायरस दिलं तर त्यांच्यामध्ये जास्त नुकसान होऊ शकेल, अशा परिस्थितीमध्ये होम आयसोलेशन योग्य नसतं कधी कधी. तर जर पहिलं म्हणजे आपण जेव्हा कुठल्याही डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर्स हेही ठरवतात किंवा हेही असेस करतात की सोशल कंडिशन घरातली होम आयसोलेशनला योग्य आहे का नाही. नुसतं मेडिकलच नाही पण सोशल कंडिशन आहेत का होम आयसोलेशनच्या, त्या जर नसतील तर सरकारने आयसोलेशन सेंटर्स केलेले आहेत, आयसोलेशन फॅसिलिटीज केलेल्या आहेत, तिथं आपण काही काही पेशंट्सना ठेवतो ज्यांना ऍक्टिव्ह हॉस्पिटलमध्ये असण्याची गरज नाही पण ज्यांच्या घरी आयसोलेशनच्या फॅसिलिटीज नाहीत किंवा सोय नाही, अशा काही काही पेशंट्सना आपल्याला आयसोलेशन सेंटरला ठेवता येईल. पण आता एकदा जर समजा आपण निर्णय घेतला की या पेशंटला आपण होम आयसोलेट करू तर अत्यंत स्ट्रिक्टली आयसोलेशन पाळावं, म्हणजे त्यांनी इतरांच्या कोणाच्याही संपर्कात आलं नाही पाहिजे,
पण ह्याचबरोबर आपल्याला हे बघायचंय की त्याचं खाणं पिणं नीट चाललंय, त्याची औषधं वेळच्या वेळी चालली आहेत, तो व्यवस्थित ऑक्सिजनचे आकडे चेक करतोय दिवसातून 2दा किंवा 3दा. सो हे सगळं करणं म्हणजे हे इलेक्ट्रॉनिकली करणं किंवा त्याच्याशी कम्युनिकेशन करून करणं, एकदा त्यांनी त्याच्या डॉक्टरांशी सुद्धा दिवसातून संपर्क करणं, त्याला जर काही सिम्पटम्स वाढले तर लगेच ती ओळखता येणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे पेशंटची सेफ्टी कॉम्प्रोमाइज न करता त्याच्याशी संपर्क नाही आला पाहिजे. अशा प्रकारची आपण एन्व्हायरमेंट क्रिएट केली पाहिजे. ओके. त्यानंतरचा एक सिली प्रश्न असा आहे लोकांकडनं आलेला की कोविड-19 या विषाणूचा फैलाव अन्नपदार्थामधनं होतो का? तर अन्नपदार्थामधण्यापेक्षा कोविड-19 या विषाणूचा फैलाव आपल्या थुंकीतून होऊ शकतो. म्हणल्यावर आपण जेव्हा अन्नपदार्थ शेअर करतो की समजा आपण आपल्या चमच्यातून एखादा घास खाल्ला आणि त्याच चमच्याने आपण आपल्या समोरच्या माणसाने एखादा घास घेतला तर ज्याला आपण उष्ट असं म्हणतो मराठीत, अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस मधनं तो फैलाव होऊ शकतो. सो तो अन्नातून नसून आपल्या थुंकीतून तो फैलाव होतो. ओके. अजून एक खरं तर असा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी कोविड-19चा फैलाव झालेला आहे अशा शहरातून किंवा अशा ठिकाणून पार्सल्स जे येतात तर हे पार्सल हाताळणे किंवा याला हँडल करणे हे सुरक्षित आहे का? राईट. सो सध्याच्या काळात जर तुम्ही एस्पेशली इंडियात बघितलं तर असं कुठलंच शहर नाही की जिथं जे कोविड-19 पासून टोटली सेफ आहे. सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये भरपूर संख्या आहे कोविड-19 पेशंटची. लाटांचा वेग थोड्याफार प्रमाणात प्लस मायनस आहे, पण सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये भरपूर संख्येमध्ये पेशंट्स आहेत. सो अशा याच्यामध्ये पार्सल्स ही काही खूप मोठी रिस्क नाही, म्हणजे इट इज नॉट अ व्हेरी कॉमन वे ऑफ ट्रान्समिटिंग कोविड-19. सो अशा प्रकारच्या याच्यामध्ये पार्सल्स घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आपण फ्रिक्वेंट हँड वॉशिंग ही फिलॉसॉफी त्याला फॉलो करतो. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट हाताळली की लगेच व्यवस्थित साबणाने नीट हात धुणे, 20 सेकंद साबण लावून नीट हात धुणे, हे आपण केलं तर कुठलीही गोष्ट हाताळणं हे काही अयोग्य नाही. ओके. सॅनिटायझरवरनं अनेक इंटरेस्टिंग प्रश्न आलेत. सॅनिटायझर लावल्यामुळे खरंच कोविडचा विषाणू मरतो का? आणि सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल आहे तर मग अल्कोहोल पिल्याने कोविड जाऊ शकत नाही किंवा मरू शकत नाही का? सो सॅनिटायझर लावल्याने कोविड-19चा व्हायरस नक्की मरतं. तर डेफिनेटली सॅनिटायझर लावावेत, पण हँड वॉशिंगच्या पुढे नाही. ते हँड वॉशिंग नेहमीच त्याच्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे. सो हँड वॉशिंग इज नंबर 1, मग सॅनिटायझर आणि स्वच्छता पाळणं. आता अल्कोहोल हँड सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल असतं आणि पण ते फक्त हातावरचं किंवा स्किनवरचं कोविडचं व्हायरस मारतं. आपण दारू पिल्याने आपल्या अंगातलं व्हायरस मरत नाही. अशा आपण चुकीच्या कल्पना करून घेऊन दारू पिणं हे चांगलं असं गैरसमज करू नये. येस. ओके. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, अजून किती दिवस मास्क घालायचा त्याचा फार कंटाळा आलाय आणि आम्ही सतत मास्क घालायचा का? त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो आहेत की अजून किती दिवस घालायचं माहिती नाही. जोपर्यंत कोविड-19 आहे, जोपर्यंत पॅन्डेमिक आहे, जोपर्यंत ही साथ आहे, तोपर्यंत नक्कीच मास्क घालायचं. हा मास्क घालणं हे आयसीयू मध्ये मास्क, व्हेंटिलेटरचं मास्क लावण्यापेक्षा हा खूप चांगला मास्क आहे. त्यामुळे आपला चॉईस आहे की हा मास्क लावावा का आयसीयूत जाऊन आयसीयूतला व्हेंटिलेटरचा मास्क लावावा. सो मास्क निश्चितपणे लावावा जोपर्यंत साथ आहे. आणि कंटाळा हा खूप छोटा प्रॉब्लेम आहे आजकालच्या जगात. जर तुम्ही इतर लोकांचे हाल बघितले तर कंटाळा, आपले पर्स्पेक्टिव्ह बदलले पाहिजे. सो कंटाळा हा प्रॉब्लेम नाहीये. सो निश्चितच मास्क लावावं. ओके. तुम्ही साधारणतः किती वेळ मास्क लावता किंवा कसं काय असतं? सो घरातून बाहेर असताना कंटिन्युअसली मास्क लावलेलं असतं. खाणं पिणं किंवा इतर काही जर करत असेल किंवा काही लेक्चर द्यायचं असेल तर ते सोडलं तर कंटिन्युअसली मास्क लावलेला असतो. ओके. मास्क कुठल्या प्रकारचे मास्क हे चांगले आहेत? सो पहिलं म्हणजे ह्याच्यामध्ये एक बेसिक प्रिन्सिपल आहे की कुठलंही मास्क लावणं हे न लावण्यापेक्षा चांगलं. ओके. कॉमन पब्लिकला N95 मास्क लावण्याची गरज नाही. N95 मास्क कुणी लावावं की जे आयसीयू मध्ये काम करतात, ज्यांच्यावर कोविड-19चे जंतू एकदम उडू शकतात पेशंटमधनं, किंवा जे पेशंटचे काही प्रोसिजर्स करतायत, शस्त्रक्रिया करतायत, अशा लोकांनी N95 मास्क लावावा. इतरांसाठी, कॉमन पब्लिकसाठी साधा कॉटन मास्क किंवा हा जो सर्जिकल मास्क आहे हे दोन्ही अतिशय इफेक्टिव्ह आणि चांगले मास्क आहेत. पण मास्क लावणं हे महत्वाचं. आणि दुसरं म्हणजे नीट नाक आणि तोंड कव्हर करणं हे महत्वाचं. खूप लोक आपण रस्त्यावर बघतो की त्यांनी मास्क नावापुरता लावलेला आहे पण तो मास्क हनवटीवर लटकत असतो. सो हा मास्क नाही, कुठलाही मास्क लावा आणि तो नीट व्यवस्थित जास्तीत जास्त वेळ लावा. ओके. तुमचा हा कुठला मास्क आहे? म्हणजे सो हा सर्जिकल मास्क आहे, हा सिम्पल सर्जिकल मास्क आहे, हा N95 मास्क
मास्क नाही. N95 हा सर्वात पॉवरफुल मास्क असतो, पण मी जसं म्हणलं तसं विशिष्ट प्रकारचे प्रोसिजर्स किंवा शस्त्रक्रिया करणाऱ्या लोकांसाठीच तो गरजेचा आहे. ओके, म्हणजे फर्स्ट N95 मास्क आणि नंतर सर्जिकल मास्क, किंवा मग तिसऱ्या कॉमन पब्लिकसाठी असतो जो साधा कापडाचा मास्क. हां. पण मग त्या कापडाच्या मास्कनी काही धोका वगैरे अशा टाईप काही असं आता ह्या मास्कनी प्रोटेक्शन डेफिनेटली ट्रिपल लेअर किंवा सर्जिकल मास्कनी कापडाच्या मास्कपेक्षा थोडं जास्त प्रोटेक्शन मिळतं. ओके. पण अगेन मास्क न लावण्यापेक्षा कापडाचं मास्क हे डेफिनेटली खूपच जास्त चांगलं आहे. ओके ओके. आणि आता हाच मास्क, तर हा मास्क किती दिवस आपण वापरू शकतो किंवा मास्क वापरण्याबाबत काय नक्की असाव्यात गोष्टी? सो जे मास्क कापडाचे असतात ते रियुजेबल असतात, म्हणजे साबणाच्या पाण्याने आपण कुठली गोष्ट धुतली की कोविडचा जंतू त्याच्यावर टिकत नाही. त्यामुळे आपण घरी आल्यानंतर जो साबणाच्या पाण्यात टाकला आणि नीट धुतला तर तो आपल्याला मास्क रियूज करता येतो. हा पर्टिक्युलर मास्क हा डिस्पोजेबल मास्क असतो, म्हणजे काही विशिष्ट तासानंतर तो डिस्कार्ड करायला लागतो. किंवा N95 चा मास्क सुद्धा डिस्पोजेबल मास्क. ओके, म्हणजे हा मास्क तुम्ही नंतर माझं काम झालं की मी तो इथं टाकतो आणि मग त्याच्यानंतर कापडाचा मास्क लावून घरी जातो. ओके. हां, आता लसीबाबत काही प्रश्न आहेत. कोरोनाची जी लस आहे तर ती घेतल्यानंतर मी पूर्णपणे सेफ असेल का? सो ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर की करोना होण्याचं प्रमाण किती कमी होईल आणि करोनाची सिव्हिरिटी किती कमी होईल. तर करोना होण्याचं प्रमाण साधारण 60 ते 70% कमी होईल, म्हणजे माझे चान्सेस कोविड होण्याचे लसीनंतर 60 ते 70% कमी होतील. आणि माझे सिव्हिअर कोविड होण्याचे चान्सेस जवळजवळ 95 ते 99% कमी होतील. म्हणजे खूप कमी केसेस अशा दिसत आहेत की दोन्ही वॅक्सिन्स घेतलेत आणि मग 15 दिवस झालेत, म्हणजे वॅक्सिन्स मधनं जी आपल्याला प्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी मिळायची होती यायची होती ती आली आहे. आणि त्याच्यानंतर पेशंटला तीव्र कोविड झालाय, म्हणजे आयसीयूत न्यायला लागले किंवा डेथ झाली आहे किंवा व्हेंटिलेटर लावायला लागलाय, म्हणजे त्याचा धोका तरी ऍटलिस्ट कमी होतो. धोका नक्कीच कमी. ओके. आणि प्रमाण सुद्धा बरंच कमी होतं, 70% प्रमाण सुद्धा कमी होतं. ओके. लसीबाबतच अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे मी लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी लस घ्यावी यामागे नक्की काय कारण आहे? सो ह्याच्यामधली कालावधी अशी आहे की त्याला दुसऱ्या डोसला बूस्टर डोस असं म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा आपण लस घेतल्यानंतर आपल्या बॉडीतल्या काही सेल्स तयार होतात कोरोनाशी लढायला. त्याच्यानंतर काही दिवसानंतर त्यांना अजून एक डोस दिला की त्यांची अजून तयारी वाढते कोरोनाशी लढण्यासाठी. तर ह्याच्यातली इंटरव्हल किंवा ह्याच्यातली कालावधी किती असावी ह्याच्यावर थोडंसं आतापर्यंत संशोधन झाले. तर कोविशिल्ड या लसीच्या बाबतीत आपल्याला असं लक्षात आलं की 6 आठवड्यांनंतर ज्यांनी पुढचा डोस घेतला ट्रायल्समध्ये किंवा जेव्हा त्याचे शोध लागत होते तेव्हा 6 आठवड्यांनंतर ज्यांनी दुसरा डोस घेतला त्यांच्यामध्ये थोडासा इम्युन रिस्पॉन्स किंवा थोडासा वॅक्सिनचा रिस्पॉन्स हा जास्त चांगला दिसला. म्हणून इंटरव्हल ही 6 ते 8 आठवडे असावी असं सध्या मानलं जातं. ओके. हां, मी स्ट्रॉंग आहे आणि मला काहीच होणार नाही असं मानणं बरोबर आहे का? सो मी स्ट्रॉंग आहे आणि मला काहीच होणार नाही हे चुकीचं आहे, कारण आपल्याला कोणीच आपण अमर नाही होत असं म्हणण्यासाठी. सो त्यामुळे लस ही सगळ्यांनी घेतलीच पाहिजे. अनलेस तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला काही विशिष्ट कारणासाठी लस घेऊ नका असं सांगितलेलं असेल तर असे लोक सोडून सगळ्यांनी लस घेतली पाहिजे. कारण आपण बघतोय या लाटेमध्ये अनेक यंग लोक एफेक्ट होत आहेत ज्यांना इतर काही आजार नव्हते. सो मी स्ट्रॉंग आहे मला काही होणार नाही असे मानणारे लोक सुद्धा एफेक्ट होत आहेत. त्यामुळे असे गैरसमज आपण करून घेऊ नये. ओके. मी लस घेतल्यानंतर मला ताप येतो म्हणजे मी कोरोना पॉझिटिव्ह झालो का? नाही. लस आपण जेव्हा घेतो तेव्हा पुढच्या 24 ते 48 तासात जो ताप येतो तो प्रतिकार शक्तीचा ताप असतो. म्हणजे लस घेतल्यानंतर आपली बॉडी ज्या प्रकारची प्रतिकार शक्ती दाखवते वॅक्सिनच्या विरुद्ध त्याच्याने येणारा ताप असतो. हा ताप हे आपल्या बॉडीच्या प्रतिकार शक्तीचं एक सिम्पटम आहे. तर त्यामुळे हा लस घेतल्यानंतर जो येणारा ताप असतो तो कोविड इन्फेक्शननी नसून वॅक्सिननी जी प्रतिकार शक्ती स्टिम्युलेट होते त्याच्याने येणारा ताप असतो. ओके. मी वॅक्सिन घेतल्यानंतर ते पुढचं वॅक्सिन घेऊपर्यंत किंवा ह्या कालावधीमध्ये मी प्लाझ्मा डोनेशन सारख्या किंवा रक्तदानासारख्या गोष्टी करू शकतो का? सो युजली आता सध्याचे असे रेकमेंडेशन आहेत की जर समजा प्लाझ्मा डोनेशन करायचं असेल तर ते वॅक्सिनच्या आधी करणार. आयडियल प्लाझ्मा डोनेशनचे कॅन्डिडेट्स कोण आहेत की ज्यांना कोविड होऊन गेले आणि 3 ते 5 आठवडे झाले किंवा 5 आठवडे झाले हे लोक आयडियल आहेत प्लाझ्मा डोनेशन करण्यासाठी. 2 वॅक्सिन्सच्या मध्ये डोनेट केलेल्या प्लाझ्माने कितपत पेशंट्सलाही फायदा होतो ह्याच्याबाबत आता क्लॅरिटी नाही आहे. त्यामुळे 2 वॅक्सिन्सच्या मध्ये युजली आपण प्लाझ्मा डोनेशन एनकरेज करत नाही. सो चांगले प्लाझ्मा डोनर्स कोण आहेत की ज्यांना नॅचरल कोविड झालाय आणि आता 5 अँटीबॉडीज त्यांच्यात तयार झाले आणि 5 आठवडे होऊन गेले. ओके.
आणि पहिल्या डोस नंतर ऍडिक्वेट अँटीबॉडीज फॉर्म होतीलच असं नाही. तर त्यामुळे 2 डोसेसच्या मध्ये प्लाझ्मा डोनेट करणाऱ्या डोनर्सनी खूप फायदा पेशंटलाही होणार नाही, कारण त्यांच्या प्लाझ्मामध्ये फार अँटीबॉडीज असण्याची शक्यता कमी आहे. ओके, मी लस घेतली असेल आणि त्या लसीमधनं समजा मी नंतर जर पॉझिटिव्ह आलो तर मी काय करावं? तर लसीमधनं कोणी पॉझिटिव्ह येत नाही. म्हणजे समजा लस घेतली असेल आणि त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी 5 दिवसांनंतर जर आपली कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली किंवा पुढच्या दिवशी जरी कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्या दिवशी जरी आली तरी ती लसीमुळे नाही. तर त्याचा अर्थ असा की आपल्याला खरंच त्यावेळेस कोविड झालाय. लसीने अँटीजेन किंवा RT-PCR किंवा जीन एक्सपर्ट ह्यातल्या कुठल्याही प्रकारची टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही. तर त्यामुळे लशीमुळे टेस्ट पॉझिटिव्ह आली हे विधान बरोबर नाही. तर त्यामुळे जर समजा आपली टेस्ट पॉझिटिव्ह आली त्याचा अर्थ आपल्याला त्यावेळेस खरंच कोविड झालेला आहे आणि त्यामुळे लस आपण कोविड झालेल्या पेशंट सारखंच सगळं पुढे प्रोटोकॉल फॉलो करावा. ओके, RT-PCR आता टेस्टचा विषय निघाला म्हणून इथे RT-PCR टेस्ट की अँटीजेन टेस्ट याच्यामधली कोणती टेस्ट नक्की चांगली आहे? तर चांगली याला बरेच फॅक्टर्स आपण कन्सिडर करतो. RT-PCR आणि अँटीजेन दोन्ही जर समजा पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यात काहीच फरक नाही. म्हणजे काय की पॉझिटिव्ह मीन्स पॉझिटिव्ह. जर समजा अँटीजेनची टेस्ट निगेटिव्ह असेल तरी थोडी शक्यता असते की कोविड असू शकतो. म्हणजे अँटीजेनची टेस्ट इतकी सेन्सिटिव्ह नाही. उदाहरणार्थ जर समजा 10 लोकांना जर खरंच कोविड असेल तर त्यातल्या 7 जणांची RT-PCR पॉझिटिव्ह येईल आणि 5 किंवा 6 लोकांचीच अँटीजेन टेस्टची पॉझिटिव्ह येईल. म्हणजे अँटीजेन टेस्ट हे जास्त कोविडचे पेशंट मिस करू शकेल. पण जर पॉझिटिव्ह आली तर तो नक्की कोविड आहे, त्याच्या अॅक्युरसी बद्दल काही संशय नाही. ओके, कोविड-19च्या संसर्गापासून पूर्ण बचावासाठी माझ्या कुटुंबाने काय काय काळजी घेतली पाहिजे? सो सर्वात महत्वाचं याच्यामध्ये सध्या आहे लसीकरण. सो लस घ्यावी सगळ्यांनी. लसीबद्दल कुठल्याही प्रकारचे गैरसमज मनामध्ये बाळगू नयेत. खूप व्हॉट्सअपवर किंवा इतर माध्यमातून आपल्याला चुकीची माहिती सर्क्युलेट होत असते, त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या डॉक्टरशी बोलावं. खूप कमी लोक असे असतात, खूप कमी लोक असे आहेत जगामध्ये ज्यांनी लस घेणं सेफ नाही. सो ते लोक सोडले तर सगळ्या लोकांनी लस घ्यावी. हे आपलं सर्वात मोठं वेपन आहे या पॅन्डेमिकशी लढण्याचं. आणि जोपर्यंत सगळे लोक लस घेणार नाहीत तोपर्यंत हे पॅन्डेमिक कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे. आपण इतर देशांच्या इस्रायल किंवा अमेरिकेच्या अनुभवातून बघतोय की जसे जसे लोक वॅक्सिनेट झाले तशीच ती पॅन्डेमिकची इंटेन्सिटी कमी झाली. सो वॅक्सिनेशन, युनिव्हर्सल वॅक्सिनेशन हे मस्ट आहे. सो ते सर्वात महत्वाचं. इतर तर काळजी आपण आतापर्यंत आपल्याला माहिती आपण घेतच आहोत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणं, जास्ती गर्दीच्या ठिकाणी न जाणं, सतत फ्रिक्वेंटली हात धुत राहणं, या गोष्टी तर इतर महत्वाच्या आहेत. एक वेगळा प्रश्न आलाय, कोरोना पुढील पिढ्यांच्या प्रतिकारक शक्तीवर किंवा रोगप्रतिकारक शक्तीवर कसा परिणाम करेल? सो कोरोना आपल्याबरोबर राहणार आहे. म्हणजे जरी पण कोरोनाची साथ संपली, पण अंदाजे किती वर्ष किंवा अजून हे किती? कारण हा प्रश्न सगळ्यांनाच येतो. या लाटा जसं जसं आपण वॅक्सिनेट करू आणि जसं आपल्याला इतर वॅक्सिन सुद्धा जास्त पॉवरफुल वॅक्सिन देतील किंवा वॅक्सिन जशी मॉडिफाय होतील तसंच ह्याचं हे कमी होईल. कारण की हे व्हायरस सुद्धा सारखं बदलत राहतं. सो त्यामुळे पुढचे काही महिने तरी आपण या साथीशी लढणार आहोत. मागच्या वर्षी आपल्याला असं वाटलं होतं की 2021 हे 2020 पेक्षा जास्त चांगलं असेल, पण तसं दिसत नाहीये. इंडियासाठी तर आतापर्यंत 2021 हे जास्तच खराब आहे 2020 पेक्षा. सो लगेच तरी ही साथ जाईल असं आपल्याला सध्या वाटत नाहीये. पण जेव्हा ही साथ जाईल तेव्हा व्हायरस जाणार नाही, ती फक्त साथ जाईल. इतर व्हायरस सारखं जसं फ्लू आहे किंवा रायनो व्हायरस आहे, इतर जसे जंतू आहेत तसं कोरोना हा राहील. तर त्यामुळे पुढच्या पिढ्यांवर ह्याच्या प्रतिकार शक्तीच्या दृष्टीने काय परिणाम होतील? त्यांच्यात अँटीबॉडीज ऑटोमॅटिक तयार होतील का, की जे पुढचे बाळ किंवा जे पुढचे जन्माला येणारे लोक आहेत त्यांच्यात ऑटोमॅटिक अँटीबॉडीज तयार होऊन ते येतील का? नाही, तसं होणार नाही. कारण हे रेस्पिरेटरी व्हायरल इन्फेक्शन साठी असं होत नाही. काही ठराविक इन्फेक्शन साठी आईमधनं बाळामध्ये पॅसिव्ह इम्युनिटी ट्रान्सफर होते, पण त्याच्यातलं कोविड नसेल. सो असं नाही होणार की आपोआप लोक कोविडच्या अगेन्स्ट इम्युनिटी घेऊन जन्मतील, असं नाही. ओके, मी कोविडची लस घेतली तर माझ्यामध्ये अँटीबॉडीज किती दिवस टिकतील? सो या प्रश्नाचं उत्तर सांगणं अवघड आहे. कारण की आता अजून आपल्याला लसीबद्दलच्या स्टडीज किंवा लसीचे शोध आताच नुकते लागलेले आहेत. नॉर्मली कुठल्याही इतर इन्फेक्शनची जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर लस बनवण्यापासून ते लस लोकांना मिळेपर्यंत 8 ते 10 वर्षांचं संशोधन केलं जातं. कोविडसाठी आपण हे 6 ते 12 महिन्यांच्या संशोधनामध्ये आपल्यापर्यंत ही पोहोचलेली लस आहे. तर या लसीबद्दलच्या काही गोष्टी अजून तेवढ्या क्लिअर नाही आहेत.
3 ते 6 महिने कमीत कमी कोविड नंतर किंवा लसीनंतर आपल्याला इम्युनिटी त्याची टिकते असं सध्या तरी वाटते. पण अगेन ह्याच्यामध्ये पण मग असं जर असेल, म्हणजे एक जस्ट मी विचारतो की असं जर असेल तर 6 महिन्यांनी परत लस घ्यावी लागेल? सो असं आता एक स्कूल ऑफ थॉट आहे की जसं जसं हे व्हायरस बदलेल तसं तसं आपल्याला इयरली किंवा एव्हरी 6 मंथ्स आपल्याला वॅक्सिन घ्यायला लागेल. आता काही रोगांसाठी आपण काही इन्फेक्शनसाठी इयरली वॅक्सिन घेतो. म्हणजे फ्लू जो आहे तो फ्लू शॉट ज्याला म्हणतात, फ्लूचं वॅक्सिन हे इयरली वॅक्सिन असतं. सो हे कोविडच्या वॅक्सिनेशनचं शेड्यूल काय असेल ह्याच्याबद्दल इतकी क्लॅरिटी नाही, पण ते अॅन्युअल वॅक्सिनेशन असण्याची शक्यता दाट आहे. ओके. लोकांना सध्याला ऑक्सिजन आणि या गोष्टीची खूप कमतरता आहे. तर एक असं आहे की घाबरल्यामुळे खरंच कोविडमुळे मृत्यू होतो, ही गोष्ट कितपत खरी आहे? किंवा कोविड वाढतो घाबरल्यामुळे, ही गोष्ट कितपत खरी आहे? सो निगेटिव्ह माणसांची प्रतिकारशक्ती कमी असू शकते आणि असे शोध आहेत की निगेटिव्ह लोकांची प्रतिकारशक्ती ही पॉझिटिव्ह लोकांपेक्षा कमी असते. सो तो त्याच्यामध्ये एक फॅक्टर आहे. पण अगेन घाबरल्यामुळे कोविडची मृत्यू होते हे फार सिम्पलिस्टिक एक्सप्लेनेशन आहे. की कोविडची मृत्यू बऱ्याच कारणांमुळे होते. लंगला झालेलं डॅमेज, हार्टला झालेलं डॅमेज, रक्तामधला घट्टपणा, या सगळ्या गोष्टींमुळे कोविडच्या पेशंटची मृत्यू होते. ओके. मला कोविड होऊन गेला आहे, आता त्यानंतर मी एक्सरसाइज करू शकतो का, किंवा माझ्या बाहेर जाण्यावर काही प्रतिबंध मी आणू शकतो का? सो कोविड होऊन गेलेल्या माणसांनी बाहेर जाताना कोविड न झालेल्या माणसासारखेच प्रिकॉशन्स फॉलो करायचे. मास्क लावायचं, सोशल डिस्टन्सिंग करायचं, गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही, कारण कोविड परत होऊच शकत नाही असं नाही, कोविड परत होऊ शकतो. तर त्यामुळे ती एक गोष्ट झाली. दुसरं म्हणजे की एक्सरसाइज म्हणजे प्रत्येकाला झालेलं लंग डॅमेज, तुम्हाला काय औषधं लागली आहेत, किती ऑक्सिजनचं प्रमाण लागले, त्याच्यामधनं तुम्ही किती पटकन रिकव्हर झालाय त्याच्यावरनं आपण ठरवतो की या माणसाने किती पटकन नॉर्मल रुटीनकडे जावं. सो अशा पेशंटनी इंडिव्हिज्युअली डॉक्टरशी बोलून बॅक टू देअर नॉर्मल लाईफचा प्रोटोकॉल बनवायचा. ओके. काही शेवटचे काही प्रश्न आहेत. माझ्या घरात कोविड-19चा संसर्ग झालेली व्यक्ती होती, त्याच्या सानिध्यात राहून सुद्धा मला कोविड-19 झाला नाही, म्हणजे मी स्ट्रॉंग आहे असा अर्थ मी घेऊ का? नाही, असा अर्थ नाही घेता येत आपल्याला. याचं प्रत्येक आता एखाद्या माणसाला जर समजा कोविड-19 झाला तर असं नाही की त्याच्या आजूबाजूच्या 100% लोकांना कोविड-19 होणार आहे. प्रत्येकाला दुसऱ्यांना इन्फेक्ट करण्याची कपॅसिटी ही वेगवेगळ्या फॅक्टर्सवर ठरते, की त्याच्यामध्ये आता व्हायरसचं किती प्रमाण आहे, अशा इतर बऱ्याच गोष्टींवरती ठरते. सो याचा अर्थ असा नाही की मी स्ट्रॉंग आहे किंवा मला कोविड होऊच नाही शकत, असा गैरसमज आपण करून घेऊ नये. ओके, ठीक आहे. मग ऑलमोस्ट बऱ्यापैकी प्रश्न खरं तर सरांनी सांगितलेत, आणि आणखीन जर काही प्रश्न लागले तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि होप सो थँक्यू सो मच. पण हे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये पडणारे प्रश्न आहेत. होप सो या प्रश्नांमुळे काही गोष्टी सोप्या होतील किंवा काही गोष्टींचे उत्तर आपल्याला मिळायला मदत होईल. ह्याच्या व्यतिरिक्त पण जर तुम्हाला प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी पुन्हा डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करून त्याचे पण उत्तर घेण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. थँक्यू सो मच. स्टे सेफ राहा. थँक्यू. येस.